नमस्कार. अपुरावांस किचनमध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत भंडारी स्पेशल तांदळाची भाकरी. आता ही भाकरी बनवण्यासाठी आपण पाववाटी एवढं हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर तांदळाचं पीठ घेणार आहेत. ही तांदळाची भाकरी आहे, त्यामुळे तांदळाच्या पिठाचं प्रमाण हे जास्तच असणार आहे. साधारणतः 1.5 वाटी एवढं आपण हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि पहा, 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि चवीनुसार मीठ, एवढ्या 3 गोष्टींचा वापर करून आपण ही भाकरी बनवणार आहेत. आणि अप्रतिम अशी ही भाकरी बनते. आता आपण हे जी 2 प्रकारची पिठं घेतलेली आहेत ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत. पहा, गहू पीठ, तांदूळ पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे. अगदी आधीच जास्त पाणी घालायचं नाही आहे याच्यामध्ये. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ कालवून घ्यायचं आहे. पहा, हे पीठ साधारणतः असं कोरडं कालवून घेतल्यानंतर थोडं थोडं आपण पाणी घालायचं आहे. ही तांदळाची भाकरी अगदी चहाबरोबर खाण्यासाठी तर चांगली लागतेच, शिवाय नॉनव्हेज, मच्छीचं कालवण, चिकन, मटण ह्याच्याबरोबर खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागते. आणि जेव्हा आम्हाला चहामध्ये ह्या भाकऱ्या खायच्या असतात तेव्हा आम्ही तांदळाचं पीठ जास्त घेऊन थोडीशी कडक भाकरी बनवतो. ती कडक भाकरी चहात खायला अप्रतिम लागते. आणि इतर रसाबरोबर खाण्यासाठी थोडीशी सॉफ्ट भाकरी चांगली लागते. आमच्या इथे तर अशी पद्धत आहे की ही भाकरी खाण्यासाठी आपल्याला जेव्हा बोंबील मांदेळ्याचं कालवण असतं, बोंबील आणि मांदेळ्याचं कालवण, ते रात्री कालवण बनवून ठेवलं जातं आणि सकाळी त्या मुरलेल्या कालवणासोबत ही भाकरी खायची. एकदम अप्रतिम लागते. तर अशी ही भाकरी आपण आता बनवणार आहोत. पहा, मी पीठ चांगलं कालून घेतलेलं आहे. एकही गुठळी राहता कामा नये. गुठळी राहिली तर ती तव्यावर व्यवस्थित पसरणार नाही आहे. आणखीन थोडं पाणी घालते. आवश्यकता भासेल त्यानुसार थोडं थोडं पाणी घालत घालत हे पीठ आपल्याला कालवायचं आहे. पहा, आता हे पीठ आपलं छान कालवून झालेलं आहे. तुम्हाला दिसेल अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे असायला हवं. म्हणजे असं आपण हातात घेतलं की ते पडायला पाहिजे. जसं आपण डोसा बनवतो त्या प्रकारे हे पीठ होतं. साधं तांदळाचं पीठ आहे. तांदूळ धुवून, सुकून आणि ते दळून घेतलेले आहेत. आता आपण भाकरी बनवूयात. तवा छान तापलेला असावा. पाण्याचा एक हबका मारून आपण तपासायचं आहे. तवा छान तापलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे कालवलेलं पीठ आहे, हे पीठ घालायचं आहे. अंदाजाने 1 वाटीभर पीठ घातलेलं आहे. आणि हाताने अशा प्रकारे ही भाकरी बनवायची आहे. जसा डोसा बनतो त्या प्रकारे आपण ह्या हाताने फिरवतो. डोसा आपण चमच्याने टाकतो आणि ही भाकरी हाताने करतो. ही भाकरी देखील काहीजण चमच्याने किंवा वाटीने करतात, पण हाताने केलेल्या भाकरीची मजाच वेगळी असते. तर आता ही भाकरी घालून झालेली आहे. आता ह्याच्यावर एक थोड्या वेळासाठी अर्धा मिनिट झाकण ठेवायचं आहे. पहा, झाकण काढल्यानंतर पहा, ही भाकरी तव्यातून अशी अलगद आपोआप सुटते. तवा छान तापलेला असला तरच ही भाकरी अशी चांगली निघते. जर तवा तापलेला नसला तर भाकरी चिकटते. छान अशी ही आमची भंडारी भाकरी किंवा पोळकुटं खाण्यासाठी तयार आहे. पुन्हा एकदा मी दाखवते तुम्हाला ही भाकरी कशी बनवायची किंवा पोळकुट कसं घालायचं. पहा, तवा गरम आहे. पाण्याचा शिक्कार दिलेला आहे. पीठ घातलं, हाताने पटापट असं फिरून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपण असं बोटाने काढून घ्यायचं. आता त्याच्यावर झाकण ठेवूया. एक अर्धा मिनिटभर ते शिजून देऊया. ही भाकरी देखील आता तयार झालेली आहे. अगदी अलगद अशी ही भाकरी तव्यातून सुटते. दुसऱ्या बाजूला शेकायची गरज लागत नाही. माझी ही रेसिपी कशी वाटली ते आवर्जून कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.